तर आजच्या सेशनचं मी तुमचं मनापासून किरकोळ कर मागणी कशी फिक्स करायची आणि नागरिकांना ज्या रेग्युलर आपल्या सेवा द्याव्या लागतात त्याच्यामध्ये नागरिकांना प्रमाणपत्र देणे, दाखले देणे, ही महापंचायत ऍप्लिकेशनचा वापर करून आपण कसे देऊ शकतो, ते आजच्या सेशनचा आपलं मेन टॉपिक आहे. तर सेशनला आपण लगेच सुरुवात करूया. मी माझी स्क्रीन शेअर करतो लगेच. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की महापंचायत ऍप्लिकेशनवर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुम्हाला महापंचायत ऍप्लिकेशनची वेबसाईट टाकायची आहे. महापंचायत.in समीक्षा आपली चॅटबॉक्समध्ये पुन्हा एकदा लिंक शेअर कर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तर लॉग इन वर करायचं क्लिक. लॉग इन क्लिक केल्यानंतर जर तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट असेल तर तुम्ही या ठिकाणी तर लॉग इन करू शकता. या ठिकाणी आता माझं डमी अकाउंट आहे, हे मी या ठिकाणी तर लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्या ऍप्लिकेशनचा ओटीपी टाकायचा आहे. जस्ट मी आता ओटीपी टाकतोय. अशा प्रकारे तुमचं ऍप्लिकेशन लॉग इन होईल. बाकीचे ऍप्लिकेशन म्हणजे डॅशबोर्डवर काय काय माहिती आहे याच्या सर्व गोष्टी आपण सेशन नंबर 1 मध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर आजच्या आपल्या सेशनचा जो मेन टॉपिक आहे तो म्हणजे किरकोळ कराची मागणी फिक्स करणे. तर किरकोळ कर मागणी तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इथं फॉर्मॅट 1 ते 33 मध्ये यायचं आहे. 1 ते 33 मध्ये आल्यानंतर तुम्हाला किरकोळ कर आपण कशामध्ये कोणत्या नमुन्यामध्ये तयार करतो, तर नमुना नंबर 11. नमुना नंबर 11 मध्ये तुम्हाला किरकोळ कर मागणी तुम्हाला ही ऑफलाईन मध्ये तुम्हाला मेंटेन करावी लागते. किरकोळ कर मागणी म्हणजे काय, ग्रामपंचायतचे काही मिळकती आहेत स्वतःच्या मालकीच्या, त्या मिळकती जर प्रॉपर्टी जर तुम्ही ग्रामपंचायत दुसऱ्या एखाद्या गावातल्या व्यक्तीला किंवा त्रयस्थ व्यक्तीला जर भाडेपट्टीने दिले असेल तर त्याच्या पुढे जे काही भाडं येतं किंवा ग्रामपंचायत इतर जे काही मिळकती असेल त्याच्या पुढे जे काही उत्पन्न येतं, जसं काय मंगल कार्यालय असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्या सर्वांचं उत्पन्न आपण किरकोळ कर मागणीमध्ये तुम्हाला घेत असतो. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्याच्यावर त्या कराची मागणी पहिल्यांदा फिक्स करावी लागते. त्याच्यानंतर आपण त्याचा वसूल करू शकतो. त्यासाठी तुम्हाला फॉर्मॅट 1 ते 33 वर क्लिक करायचं आहे. त्याचा नंबर 11 वर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इथे यायचं आहे. की तुम्हाला किरकोळ नंबर 11 वर किरकोळ मागणी नोंद अशा पद्धतीने दिसेल आणि ते टॅक्स डिमांड, पेमेंट, मॅनेज पेमेंट आणि रिपोर्ट अशा प्रकारचे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील. आता या ठिकाणी तुम्हाला इथं मागणीची एकूण रक्कम दिसते बघा, इथे इतर शुल्क म्हणून दिलेले आहे. हे तुम्हाला प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट जे काही तुम्ही हे केलेले आहेत, काही गाळ्या वगैरे घेतलेल्या असतील त्याच्या पुढे हे तुम्हाला तयार झालेलं आहे. तर याच्यासाठी आपण मॅन्युअली पहिल्यांदा कशी डिमांड फिक्स करायची ते आपण आता पुन्हा एकदा बघूया. या ठिकाणी तुम्हाला ऍड वर क्लिक करायचं आहे. ऍड वर क्लिक केल्यानंतर गावातील ज्या व्यक्तीला किंवा तो गावातल्या बाहेरचा पण देखील असू शकतो, ज्या व्यक्तीला तुम्ही त्याच्याकडनं किरकोळ करायची मागणी फिक्स करायची आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. मग तुम्ही ते मोबाईल नंबरने सर्च करू शकता किंवा तुमच्या नावानुसार देखील सर्च करू शकता. या ठिकाणी मी आता जस्ट इथं अशोक टाईप केलं, इथं शालन अशोक शेट्टे असं एक नाव आहे, मी यांचं नाव घेतलेलं आहे आणि यांना मागणीचे स्वरूप मला फिक्स करायचं आहे. मग यांच्याकडनं मला काय घ्यायचंय नेमकी, की मला आता समजा गाळा भाडे घ्यायचं आहे, बाकी इतर कोणत्या गोष्टी मला घ्यायच्या नाही. जनरली ग्रामपंचायतकडनं हेच असतं, गाळा भाडे असतं किंवा मंगल कार्यालयात इतर भाडं असतं किंवा इतर जमा असते वगैरे. जनरली आपण गाळा भाडं घेऊया. गाळा भाडं घेतल्यानंतर तुमची मिळकत क्रमांक ऑलरेडी तुम्ही या गाळ्याची नोंद तुमच्या ग्रामपंचायतीला केलेली असेल, तुम्ही तिथं मिळकत क्रमांक या ठिकाणी टाकू शकता. जस्ट मी आता 55 म्हणून टाकून देतो, रॅन्डमली काहीतरी टाकलाय मी. तुम्ही त्या गाळ्या त्या व्यक्तीला दिल्यानंतर काहीतरी वर्षाची रक्कम ठरवली असेल किंवा महिन्याची रक्कम ठरवली असेल. साधारणपणे आपण एक आपल्याला सोपं जावं कॅल्क्युलेशनसाठी म्हणून आपण एक 12,000 रुपये त्याला वर्षाचे ठरवले. म्हणजेच महिन्याचे आपण त्याला किती ठरवले, 1,000 रुपये. असे 12 महिन्याचे 12,000 रुपये. तर अशा पद्धतीने ही रक्कम या ठिकाणी फिक्स केली वर्षभराची. मग जे काय 12,000 रक्कम आहे तो ती व्यक्ती त्या वर्षभरामध्ये किती टप्प्यामध्ये देणार आहे, त्यासाठी आपण हप्ते म्हणूया आपण त्याला. तो एका हप्त्यात जर देणार असेल तर एका खट्टी तो 12,000ची रक्कम भरू शकतो. तो जर म्हटला नाही मला 12 हप्त्यामध्ये रक्कम द्यायची म्हणजेच प्रत्येक महिन्याला तो 1,000 रुपये देणार आहे, म्हणजे इथं हप्त्याची रक्कम किती आली, एका 1,000 रुपये आली. तो म्हणला नाही सर मी तुम्हाला 2 महिने देणार आहे, म्हणजे एकूण हप्ते किती आले, 6 हप्ते आले, म्हणजे हप्त्याची रक्कम किती आली, 2,000 रुपये आली. अशा पद्धतीने तुम्ही हे तुमच्या मनाप्रमाणे तुमची एकूण हप्त्याची रक्कम तुम्ही इथं ठेवू शकता आणि मग इथं त्या ठिकाणी इथं सेव्ह करू शकता. या ठिकाणी मी नाव सेव्ह करून ठेवतो म्हणजे आपल्याला सर्च करायला सोपं जाईल. या ठिकाणी इथं मी प्रॉपर्टी नंबर नॉट फाउंड, ओके प्रॉपर्टी नंबरच नाहीये, 12,000 रक्कम घेतली आपण आणि या ठिकाणी इथं सहा सहा हप्त्यामध्ये घेतली असं दाखवूया. अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं इथं तुम्हाला किरकोळ कर मागणी त्याची सेव्ह झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला गाळा भाडं म्हणून त्याची किरकोळ मागणी सेव्ह झालेली आहे आणि एकूण किती हप्त्यामध्ये रक्कम देणार आहे, तर 6 हप्त्यामध्ये देणार आहे. कोणत्या आर्थिक वर्षासाठी देणार आहे, तर 25-26 देणार आहे. आणि आज तुम्ही त्याची मागणी फिक्स केली म्हणून याची तारीख ही आज आलेली आहे. आता ही जी काय मागणी तुम्ही फिक्स केलेली आहे, आता याचं पेमेंट तुम्हाला घ्यायचं आहे. याच्यामध्ये पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला पेमेंटवर क्लिक करायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव शोधायचं आहे. म्हणजे याच व्यक्तीचं नाव शोधतो सध्या मी इथं कॉपी करतो हे नाव आणि तुम्हाला या ठिकाणी इथं पेमेंट घ्यायचं आहे. आता या ठिकाणी इथं मी तुम्हाला इथं पेस्ट करतोय, नाव आलंय तिचं, मागणीचं स्वरूप आलंय आता या ठिकाणी. तर काय आपण गाळा भाडे घेतलेलं होतं आणि या ठिकाणी मी तर ते क्लिक केलं आणि इथं शो पेमेंट म्हटलं. इथं लगेच खाली तुम्हाला आर्थिक वर्ष त्या व्यक्तीला
किती पेमेंट त्याच्याकडनं घ्यायची याची डिटेल्स समोर ऑटोमॅटिक ओपन होते. म्हणजे आर्थिक वर्ष येतं, मागणीचं स्वरूप येतं, त्या करधारकाचं नाव येतं, मोबाईल नंबर येतो आणि मिळकत नंबर सुद्धा येतो. मग आता तुम्ही या ठिकाणी जी हप्त्याची रक्कम पाडलेली होती, 6 हप्त्यामध्ये तुम्ही त्याची रक्कम घेणार होता, मग प्रति हप्त्याची रक्कम या ठिकाणी इथं तुम्हाला दिसते आणि एकूण किती रक्कम जी घ्यायची तुम्हाला या ठिकाणी इथं दिसते. आता समजा एका हप्त्याची रक्कम मला घ्यायची आहे, तर मी या ठिकाणी इथं या रकमेवर क्लिक करायचं. रकमेवर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला ते पेमेंट कशाच्या माध्यमातून तुम्ही घेता, ऑनलाईन घेताय का, चेकने घेताय का, कॅश घेताय. समजा तर कॅश पेमेंट घेतोय, मग कॅश जर घेत असाल तर कोणत्या तारखेला घेताय. समजा मी आजच्या तारखेला घेतो असं गृहीत धरू आणि इथं सेव्ह करतो. जर तुम्हाला इथं काही सूट द्यायची असेल तर सूट देण्यासाठी आपल्याला वरिष्ठांची परवानगी लागते, तर तशी सूट असेल तुम्ही ते या ठिकाणी देऊ शकता आणि इथं त्यासाठी शेअरा वगैरे तुम्ही इथं मेन्शन करू शकता. आता मला काही सूट द्यायची नाहीये, मी इथं पे नाव म्हणतो. अशा पद्धतीचं पेमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे. आता हे सक्सेसफुल झाल्यानंतर याची तुम्हाला 7 नंबरची पावती देखील ऑटोमॅटिक जनरेट होत असते. या ठिकाणी तुम्ही जनरेट रिपोर्ट जर क्लिक केलं, अशा पद्धतीने तुमची पावती तुम्हाला ऑटोमॅटिक जनरेट होईल. हे बघा, या पद्धतीने त्या व्यक्तीचं नाव प्रॉपर आलेलं आहे, पावतीचा क्रमांक ऑटोमॅटिक आलेला आहे. एक मिनिट. हे बघा, या ठिकाणी त्या व्यक्तीचा पावतीचा क्रमांक ऑटोमॅटिक आलेला आहे. त्याच्यानंतर इथं त्या व्यक्तीचं नाव ऑटोमॅटिक आलं आहे, कशाबद्दल रक्कम मिळाली ते पण ऑटोमॅटिक आलेलं आहे. सॉरी, या ठिकाणी त्या पावती नंबर या ठिकाणी इथं आलेला आहे. त्याच्यानंतर पावती लिहून देण्याचं नाव इथे ऑटोमॅटिक आलंय, कशाबद्दल रक्कम मिळेल ते आलंय, किती रक्कम मिळेल ते सुद्धा आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 7 नंबरची पावती सुद्धा त्याची ऑटोमॅटिक जनरेट झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ह्या पावतीची एंट्री तुमची 5 असेल, 6 नंबर असेल आणि 5 असेल, याला सुद्धा ऑटोमॅटिक गेलेली आहे. तुम्हाला कुठेही मॅन्युअली एंट्री करायची गरज नाहीये. आणि तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केलं असेल, या ठिकाणी सुरुवातीला एकूण रक्कम 12,000 दिसत होती, आता 10,000 दिसायला लागलेली आहे. कारण का, 2,000 रुपये त्या व्यक्तीने भरलेले आहे. तर काही वेळेस असं पण होऊ शकतं, जे काही 10,000 रुपये रक्कम राहिले ती व्यक्ती तुम्हाला वन टाइम देऊ शकते. बरोबर आहे की नाही. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही एकूण रकमेवर डायरेक्ट क्लिक केलं तर तुम्हाला त्या याची डायरेक्ट वन टाइम सुद्धा पावती तुम्हाला ऑटोमॅटिक तयार होईल. जस्ट मी आता या ठिकाणी पुन्हा आजचीच तारीख निवडतो आणि या ठिकाणी तुम्हाला मी पे नाववर म्हणतो. पे नाववर क्लिक केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पुन्हा याची तुम्हाला कार्बन कॉपी हवी आहे का, जस्ट मी क्लिक करतोय आणि पुन्हा त्याची कार्बन कॉपी प्रिंट. आता मी तुम्हाला ते दाखवत नाही आता. जस्ट अशा पद्धतीने तुम्हाला याचं शो पेमेंट आहे. आता पूर्णपणे पेमेंट केलं आहे आणि खाली लगेच तुम्हाला रिमार्क येईल, सदर किरकोळ करधारकाकडून निवडलेल्या मागणीच्या स्वरूपाबद्दल कोणताही कर शिल्लक नाही. तर अशा पद्धतीची तुम्हाला वसुली जी म्हणतो, डिमांड जी म्हणतो आपण, ती सर्व तुम्हाला या महापंच ऍप्लिकेशनच्या मदतीने अगदी एका क्लिकवर तुम्हाला मॅनेज करता येणार आहे. आता एखादी एंट्री मारताना चूक झाली आपली, तर तुम्हाला इथं मॅनेज पेमेंटवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. या ठिकाणी एडिटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी इथं रक्कम मध्ये तुम्हाला डिस्काउंट द्यायचा असेल किंवा बजेटमध्ये कोणती रक्कम या ठिकाणी जर बदलायचं असेल, तुम्ही या ठिकाणी इथे ते बदल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. त्याचा रिपोर्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर रिपोर्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी इथं बघू शकता. जसं की आता मी रिपोर्ट बघतोय, पीडीएफ जनरेशन फेल आहे. ठीक आहे, काहीतरी टेक्निकल झाली. ओके, या ठिकाणी अशा पद्धतीचा रिपोर्ट तुमचा ऑटोमॅटिक जनरेट होत आहे. आता या ठिकाणी आजची आपण पावती बघूया. 8/3 आहे, आपण लिस्ट बघूया पावती. हे बघा, 14/3 पावती. सकुबाई भीमा पत्वे या ठिकाणी या व्यक्तीने त्याचे देयक क्रमांक, पावती क्रमांक ऑटोमॅटिक तयार झालेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला किती तारखेला त्यांनी पावती दिलेली आहे, किती रक्कम दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला दिसत आहेत. 2 पावत्या दिल्या, 2 रक्कम दिल्या, 2 टप्प्यात दिली. 14/3 एक 2,000 रुपये, 14/3 पुन्हा 10,000 रुपये. अशा पद्धतीने इथं ज्यावेळेस तिथं 2,000 रुपये रक्कम दिली होती त्यावेळेस त्याच्याकडे थकीत म्हणून किती राहिली होती, 10,000 रुपये राहिली होती. जी 10,000 दिल्यानंतर झिरो राहिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुमचं किरकोळ कर मागणीचं रजिस्टर आहे, हे तुमचं ऑटोमॅटिक तयार होत आहे. आपण आपल्या ग्रामपंचायत किरकोळ कर मागणी, मग तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती पण प्रॉपर्टी तुमच्या असू द्या आणि कोणत्या टाईपच्या प्रॉपर्टी असू द्या, त्यांच्यावर वर्षभरामध्ये जी काही रक्कम आपल्याला घ्यायची आहे ती रक्कम आपण कशा पद्धतीची डिमांड फिक्स करू शकतो आणि कशा पद्धतीची वसूल करू शकतो, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण तुम्हाला या ऍप्लिकेशनच्या मदतीने आपल्याला सहजरित्या करता येतील. जो तुमच्याशी रिलेटेड जास्त प्रमाणात आहे, किरकोळ कर मागणी ही ठराविक काही ग्रामपंचायतीला असते, जास्त काही ग्रामपंचायतीला नसते, म्हणून आपण तो जास्त काही टॉपिक कव्हर केलेला नाहीये. सुरू करूया आपण सर्टिफिकेट जनरेशनला. नेक्स्ट टॉपिक. तुम्ही एक जर ऑब्झर्व केला असेल तर किरकोळ कर मागण्याचं सुद्धा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक उपलब्ध होतं. रिटेल टॅक्स जस्ट आपण आता एंट्री केलेली आहे. एका प्रॉपर्टीची याची व्यक्तीची डिमांड तिची 12,000 होती, कलेक्ट सुद्धा 12 झाली, त्याचे पेंडिंग सुद्धा झिरो दिसत आहे. तर अशा पद्धतीने एक स्मार्ट रिपोर्ट, रिअल टाइम रिपोर्ट आपण तुम्हाला
उपलब्ध करून सांगण्यासाठी एक स्मार्ट एआय बेस आपण तुम्हाला डॅशबोर्ड तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आता याच्याच मदतीने आपण तुम्हाला नागरिकांना दररोज काही ना काही प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागतात. मग ते प्रमाणपत्र तुमचं स्वयं घोषणापत्र असेल, ते प्रमाणपत्र तुमचा ना हरकत दाखला असेल, लोकसेवा हमी कायद्यामध्ये काही प्रमाणपत्र असतील, जन्म असेल, मृत्यू असेल, विवाहाचं प्रमाणपत्र असेल, सर्व प्रकारचे प्रमाणपत्र तुम्ही महापंचायत ऍप्लिकेशनच्या मदतीने लोकांना अगदी एका क्लिकवर सहजरित्या देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला त्याचा ऍप्लिकेशन तुम्हाला अर्ज हा ऑटोमॅटिक तुम्हाला ऍप्लिकेशन तुम्हाला सहजरित्या उपलब्ध करून देईल, तयार करून देईल. तुम्ही फक्त ते प्रिंट काढायची आणि त्या व्यक्तीची सही घ्यायची, त्याचं फायलिंग तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या रेकॉर्डला ते सेव्ह करू शकता. जस्ट तुम्हाला फक्त ज्या व्यक्तीला तुम्हाला दाखला किंवा प्रमाणपत्र देण्याची सेवा द्यायची आहे त्या व्यक्तीच्या नावावर कुठला काही टॅक्स वगैरे आहे का, टॅक्स द्याय असेल तर तुम्हाला सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिकली रेड अक्षरामध्ये तुम्हाला सहजरित्या दाखवला जातो. तुम्ही फक्त बघू शकता आणि तुम्हाला सहजरित्या तुम्ही त्याच्या आधारे डिसिजन घेऊ शकता, मला याला दाखल्याची सर्व्हिस द्यायची की नाही द्यायची. आपण हे काय कंपल्शन ठेवलेलं नाहीये, मात्र तुम्हाला एक जस्ट आयडिया येईल की काय आपण निर्णय घेतला पाहिजे. जस्ट आता मला असं वाटतं की अशोक चंद्रभान पावसे आहे या व्यक्तीचं थकीत कर आहे, तरी पण मला याला दाखला द्यायचा, तुम्ही देऊ शकता. तुम्हाला असं वाटलं की नाही द्यायचा तर तुम्ही देऊ, म्हणजे तुमच्या मनावर आहे त्या गोष्टी. आता मला या व्यक्तीला दाखला द्यायचा आहे, तर या ठिकाणी दाखला देण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावासमोरच इथं सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन आहे, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. इथून जरी नाही क्लिक केलं, इथून तुम्ही त्या व्यक्तीच्या नावावर या ठिकाणी जर क्लिक केलं तर ऍप्लिकेशन मध्ये जरी आलात, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सिटीजन लिस्ट आहे, पुन्हा इथंच यायचं, सॉरी, या ठिकाणी सर्टिफिकेट क्लिक करायचं आहे. मग सर्टिफिकेट क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं सर्टिफिकेट तुम्हाला हवं आहे, स्वयं घोषणापत्र हवं आहे का, इतर प्रमाणपत्रे हवे आहेत का, जे लोकसेवा हमी कायद्यानुसार आपल्याला देणं बंधनकारक आहे, ना हरकत प्रमाणपत्र आहेत का, जन्म मृत्यू विवाह. प्रत्येक दाखल्याच्या किंवा प्रमाणपत्राच्या कॅटेगरीमध्ये आपण जवळजवळ 15 ते 20 प्रकारचे आपण तुम्हाला दाखले त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. जसं की स्वयं घोषणापत्र घेऊया आपण. स्वयं घोषणापत्रामध्ये जवळजवळ एवढे आपण तुम्हाला प्रमाणपत्र दिलेले आहेत, जसं की अतिक्रमण असेल, अपत्य असेल, नोकरी व्यवसाय, परितक्त्या, बेरोजगार, रहिवासी, वयाबाबत, विधवा, विभक्त कुटुंब, वीज जोडणी, शौचालय वगैरे वगैरे जे काय असेल ते भरपूर मोठी लिस्ट आहे त्याची. त्याच्यानंतर इतर प्रमाणपत्र आहेत जे लोकसेवा हमी कायद्यानुसार आपल्याला देणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने जे काही नेहमी ग्रामपंचायत द्यावे लागतात ते सुद्धा ऍड केलेले आहेत. जसं की थकबाकी आहे, निराधार, परितक्ता. परितक्ता दाखल तुम्ही स्वयं घोषणापत्र सुद्धा देऊ शकता आणि त्याचं तुम्ही इतर प्रमाणपत्र जर त्या व्यक्तीला हवं असेल तर ते सुद्धा देऊ शकता. डिसिजन तुमच्यावर आहे. लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र आहे, शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याचं आहे, हयात असल्याचं प्रमाणपत्र आहे, शौचालय दारिद्र्यरेषेखाली नसल्याचे असल्याचे, त्याच्यानंतर रहिवासी आहे, लोकसंख्या आहे, जॉब कार्ड वगैरे आहे. आता काही लोकांना असं शंका येईल की सर आपल्याला फक्त 7च दाखले द्यावे लागतात, तुम्ही एवढे कशाला दिले. आम्ही देताना तुम्हाला सर्व प्रकारचे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला लोकांना कोणत्या प्रकारच्या सेवा द्यायच्या हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. आणि हे काही ऍप्लिकेशन मध्ये कोणत्या सेवा दिल्या जातात हे काही लोकांना माहित नाही, हे फक्त तुम्हाला माहिती असणार आहे. त्याच्यानंतर ना हरकत दाखला आहे, ना हरकत प्रमाणपत्र, याच्यामध्ये सुद्धा भरपूर आपण तुम्हाला दाखले तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे. जसं की कर्ज प्रकरणी, कुक्कुटपालन, खडी क्रशर, नोकरी, पेट्रोल पंप, फटाका स्टॉल असेल, बिनशेती, बिअर बार, मोबाईल मनोरा, वीटभट्टी, व्यवसाय ना हरकत आणि सण उत्सव वगैरे. त्याचबरोबर तुम्हाला इतर जन्म प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्रामध्ये सुद्धा 3 प्रकारचे दाखले आहेत. जन्म नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र, जन्म नोंदवही अनुपलब्धता प्रमाणपत्र आणि मेन म्हणजे जन्माचं प्रमाणपत्र. त्याचबरोबर सेम मृत्यू प्रमाणपत्राच्या बाबतीत सुद्धा आहे. 3 प्रकारचे दाखले तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत: मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यू नोंदवही आणि उपलब्ध नसल्याचे आणि मृत्यू नोंद उपलब्ध नसल्याचे. विवाहाच्या दाखल्यामध्ये सुद्धा विवाहाचं प्रमाणपत्र पण दिलं आहे आणि एखादी विवाहाची नोंद तुम्ही सगळे डॉक्युमेंट घेतले, तुमच्या डॉक्युमेंट रेकॉर्डात तुम्ही इन्व्हर्ट करून घेतली. आता त्या विवाह नोंद तुम्हाला करायची नाही, काहीतरी एखादं डॉक्युमेंट तुम्हाला आढळून येत नाही किंवा त्या व्यक्तीने कागदपत्राची पूर्तता केलेली नाहीये, अशी जर काही गोष्ट जर तुमच्या याच्यामध्ये असेल तर तुम्ही त्याला विवाह नोंदणीचा नकार आदेश सुद्धा देऊ शकतात. तो सुद्धा प्रमाणपत्र आपण तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. जस्ट आता कोणतं प्रकारचं प्रमाणपत्र घेऊया आपण, तुमच्याच तुमच्याच माध्यमातून जाणून घेऊ. कुठल्या प्रकारचं प्रमाणपत्र घ्यायचं सांगा. आपण इथं जवळजवळ 6 प्रकारचे प्रमाणपत्र आहे, आपण एक घेऊया, ज्याला वेळ पण कमी लागेल आणि तुम्हाला पण लवकर समजेल. जो कोणी अगोदर काय जन्म करेल आपण त्या पद्धतीचं प्रमाणपत्र घेऊया. तर विवाह नोंद घ्या, जन्म मृत्यू जन्म CRS वर चालू आहे सध्या. जन्म दाखला घ्या सर, जन्म दाखला. चलो आपण सुरुवातीला आलं विवाहाचं प्रमाणपत्र. पहिल्यांदा विवाहाचं प्रमाणपत्र आपण घेऊया, नंतर बाकीचे घेऊया. तर विवाहाच्या प्रमाणपत्रासाठी इथं मेन प्रमाणपत्र आपण घेऊया, नकार आदेश काय आपल्याला नाही घ्यायचं. समजा इथं नेक्स्ट केलं आपण, नेक्स्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला विवाहाचं प्रमाणपत्र
मला मिळावं यासाठी अर्ज करावा लागतो ग्रामपंचायतला. जस्ट आपण आपलं प्रमाणपत्र जो फॉर्म असतो, आपण ज्ञापन म्हणतो आपण त्याला, ते ज्ञापन तर घेतोच आहे आपण, पण त्यासोबत त्याचा अर्ज देखील घेत असतो. मग तो अर्ज त्या व्यक्तीला देण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला त्याला सांगावं लागतं, बाबा तुला त्याचे हे दाखले जोड, हे प्रमाणपत्र जोड, हे डॉक्युमेंट जोड वगैरे. ते तुम्हाला जर त्याला शॉर्ट मध्ये सांगायचं असेल आणि त्याचा अर्ज देखील तुम्हाला तयार करून घ्यायचा असेल, तुम्ही या ठिकाणी फक्त सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तर प्रिंट अँड प्रोसीड करायचं आहे. त्या व्यक्तीच्या विवाह नोंदणीसाठीचा जो प्रमाणपत्रासाठी अर्ज असतो तो तुमचा विदिन क्लिकमध्ये ऑटोमॅटिक तयार होईल. या अर्जावर अशा प्रकारे तुमचा एक अर्ज हा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने बघा, इथं तुम्हाला विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज आलेला आहे. कुठल्याही प्रकारे मी टाईप केलेलं नाहीये, सगळं सिस्टमने ऑटो घेतलेलं आहे. याच्यामध्ये विवाह नोंदणीचा प्रमाणपत्र अर्ज दिनांक, तुम्ही तो ग्रामपंचायतला अर्ज करतोय कशासाठी करतोय, त्याचा विषय, कोण अर्ज करतोय, त्याचं नाव, आणि त्याच्यानंतर त्या अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट त्याला जोडून द्यायचे आहे त्याची पूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी इथं दिलेली आहे. बऱ्याच वेळेला याच्यामध्येच तुम्हाला जी कोणी नवीन व्यक्ती येते विवाह नोंदणीसाठी, त्याला माहित नसतं काय काय डॉक्युमेंट वगैरे जोडायचे असतात. आणि त्यासाठी तुमचा वेळ खर्ची होतो. तुमच्या कर्मचारी असेल, तुमचा स्वतःचा असेल, तुमचे 5-10 मिनिटं त्याला वेळ खर्ची करण्यामध्ये जातात, सांगण्यामध्ये जातात. तर तो वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं सहज ऍप्लिकेशन त्याला सांगता येईल, बाबा हे ऍप्लिकेशन घे, तुझी सही करून एवढे प्रमाणपत्र जोडून दे, दॅट्स इट. बाकी काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर अशा प्रकारे एक अर्ज तुम्हाला महापंचायतवर विवाहाची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सहजरित्या तयार होतो. आता हे असं समजूया, तुम्ही हा अर्ज त्या व्यक्तीला दिला, त्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, आता त्याला तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे. मग प्रमाणपत्र द्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुमच्या समोर एक प्रमाणपत्र देण्यासाठीचा एक फॉर्मॅट तुम्हाला उपलब्ध होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडे पूर्णपणे काही गोष्टी इथं तुम्हाला ब्लँक मध्ये दिसतात. तुम्ही या ठिकाणी प्लेस होल्डर मध्ये तुम्हाला जे काही उजव्या बाजूला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. जस्ट मी आता हजबंड फुल नेम इन मराठी, समजा मी इथं माझं नाव घेतो, मी रॅन्डमली नाव घेतोय, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये नाव घेतोय. तुमच्याकडे हे जर नाव जर कॉपी केलेलं असेल तर सहजरित्या तुम्हाला उपलब्ध होतील हे. जस्ट मी आता तुमचा अर्ज तुम्ही जो असेल तो तुम्ही टाकू शकता. जस्ट मी तर अर्ज पत्ता टाकला आहे, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पण अर्ज आहे. जस्ट मी शॉर्ट मध्ये टाकतोय आता, जेणेकरून तुम्हाला सहज लक्ष द्यावं म्हणून. वाईफ नेम टाकतोय मी, सुसाने म्हणूया आपण. वाईफचं अगोदरचं नाव, नवऱ्याकडचं नाव लगेच येणार नाहीये, इंग्लिशमध्ये नाव स्पेलिंग टाकताना त्या व्यक्तीला खात्री करून तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ऍड्रेस हा वरचाच मी कॉपी करतोय आता जस्ट. ओके, थोडस नाव फक्त मी बदलतोय, साकूर करतोय. ओके, तेच मी नाव इथं पुन्हा गुंजावडी कॉपी करून इथं साकूर करतो. ओके, आधार नंबर मी रॅन्डमली टाकतोय काही पण, वाईफचा पण टाकतोय. तुम्ही एकदम करेक्ट टाका. डेट टाकतोय मी, समजा लग्नाची डेट 12/1/2025 टाकतोय. व्हेन्यू, लग्न कुठं झालं, जनरली मुलीच्या गावी होतं म्हणून इथं मी साकूर टाकतोय. इंग्लिशमध्येच टाकतो पुन्हा इथं साकूर. इथं इथं जस्ट इथं मी मंगल कार्यालय टाकतो, काहीतरी स्वामी मंगल कार्यालय. तुम्ही वस्तीवर झाला असेल तर वस्ती सुद्धा इथं नाव टाकू शकता. ओके, स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग इग्नोर करा तुम्ही. संगमनेर, त्याच्यानंतर इथं संगमनेर, अहिल्यानगर. ओके, स्टेट महाराष्ट्र. लग्न तुमचं महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी सुद्धा झालं असू शकतं, म्हणून आपण ते बाय डिफॉल्ट ठेवलेलं नाहीये. ओके, त्या ठिकाणी तर महाराष्ट्र. ओके, बाकी सर्व गोष्टी व्हॅल्यूम नंबर. आता तुम्ही जी काही विवाहाची नोंद करत आहात ती तुमच्या जे काही विवाह नोंदीचा रजिस्टर आहे त्याचं ते खंड क्रमांक काय असेल तो, ते जस्ट मी आता इथं 2 म्हणतो. खंड क्रमांक म्हणजे ते पुस्तकाचा क्रमांक, आणि मग त्याची काही नोंदवही आहे, त्या नोंदवहीमध्ये कुठल्या सिरियल नंबर तुम्ही ती नोंद करा. जस्ट मी आता 15 रॅन्डमली घेतोय. रजिस्ट्रेशनची डेट, तुम्ही आज त्याची नोंदणी करता तर मी आज त्याचं डेट टाकतोय, 26 टाकली. त्याच्यानंतर ग्रामपंचायत नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे. सर्टिफिकेटचा नंबर, जो तुमचा जो हा 15 नंबरचा आहे तो जर तुमचा सर्टिफिकेटचा नंबर असेल तुम्ही इथं टाकू शकता आणि जस्ट इथं सेव्ह म्हणू शकता. आणि तुम्ही जी काही इकडे जी माहिती टाकली आहे ती तुमचा त्याचा प्रिव्ह्यू इथं ऑटोमॅटिक तयार झालेला आहे. तुम्ही इथं डिटेल माहिती जर टाकली तुम्ही इथं तुम्हाला डिटेल तुम्हाला या ठिकाणी इथं दिसणार आहे. तर या ठिकाणी मी आता जस्ट फक्त सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं ऍप्लिकेशन सेव्ह होईल. तुम्ही इथं
तुम्हाला असं वाटलं की ऍप्लिकेशन मला रिजेक्ट करायचं, तुम्ही या ठिकाणी तर रिजेक्ट देखील करू शकता. रिजेक्टचं कारण वगैरे तुम्ही या ठिकाणी तर नमूद करू शकता. आता मी काही रिजेक्ट करत नाहीये, या ठिकाणी तर प्रिंट अँड प्रोसीड करतोय. प्रिंट अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला त्या प्रमाणपत्रासाठी किती रुपये घ्यायचे आहेत. जनरली विवाहाच्या प्रमाणपत्रासाठी आपण 20 रुपये घेतो आणि त्याची नोंदणी फी वगैरे काय असेल ती 15 रुपये वगैरे इतर गोष्टी घेतो. तर या ठिकाणी तर 20 रुपये घेतले मी. याचं तुम्हाला या 20 रुपयाची तुम्हाला 7 नंबरची पावती सुद्धा ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे. तुम्हाला जर प्रमाण नसन घ्यायची तर तुम्ही 1 रुपया किंवा झिरो आपण घेत नाहीये. बाकी स्वयं घोषणापत्राला आपण फक्त इथं तुम्हाला झिरो टाकण्याची सुविधा दिलेली आहे. पण प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आपण तुम्ही या ठिकाणी रक्कम वेगळी टाकू शकता. याची तुम्हाला 7 नंबर पावती तयार होणार आहे. त्या 7 नंबरच्या पावतीची एंट्रीज तुमच्या 5 का असेल, 6 नंबर असेल, या ठिकाणी ऑटोमॅटिक तयार होणार आहे. या ठिकाणी तर सेव्ह म्हणतोय मी. सेव्ह झाल्यानंतर सर्टिफिकेट तुमचं ऑटोमॅटिक तयार होईल. या ठिकाणी सर्टिफिकेट तयार झालेलं आहे. जस्ट फक्त सेव्ह करतोय. सेव्ह झाल्यानंतर अशा पद्धतीचं प्रमाणपत्र तुमचं लगेच रेडी होईल. येस, अशा पद्धतीचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये त्या वधू आणि वराचे तुम्हाला फोटो चिटकवण्यासाठी आपण तुम्हाला इथं जागा उपलब्ध करून दिलाय. तुम्हाला इथं त्या व्यक्तीचं नाव, त्याचा आधार नंबर वगैरे एकदम सुंदर पद्धतीने शासनाच्या नियमानुसार आपण हा फॉर्मॅट तुम्हाला डिझाईन करून दिलेला आहे. हे बघा, सर्व नाव तुम्हाला आपण कॅपिटल लेटर्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलंय. फॉन्ट सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वापरलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे QR कोड बेसच्या आधारे तुम्ही याचं व्हॅलिडेशन रित्या सहज करू शकता. तुम्हाला असं वाटलं की मला करायचंय, तुम्ही इथं सहजरित्या करू शकता. तुम्ही स्कॅन करू शकता आणि बघू शकता. स्कॅन केला असेल, डेटा जर व्हॅलिड झाला असेल तर मला प्लीज, ज्याने कोणी स्कॅन केला त्यांनी ओके टाईप करा. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं हे महापंचायतच्या द्वारे तुम्हाला विवाहाचं प्रमाणपत्र सुद्धा तुमचं ऑटोमॅटिक रेडी होईल. आता जस्ट फक्त तुम्हाला एक प्रमाणपत्र तयार करण्यासाठी एवढा वेळ लागलेला आहे. जस्ट तुमच्याकडे जर डेटा रेडी असेल, तुम्ही कॉपी पेस्ट सहजरित्या करू शकता. ही प्रोसेस समजली. सगळ्या दाखल्यासाठी ही प्रोसेस सेम आहे, वेगळी कोणतीही नाहीये. हॅलो हा, बोला सर. सर, मागच्या वर्षी आम्ही एक ऑफलाईन सॉफ्टवेअर घेतलं होतं असंच. त्यात पण क्यूआरचा दाखला तयार करायचा विवाह नोंदणीचा. पण हम्म. ते आधार सेंटरवाले आहेत ना, तो दाखला व्हॅलिड नव्हते करीत. नाही सर, आता काय झालं, आधार सेंटरवाल्यांना महाईग्रामकडनं दाखले घेण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना आहेत. परंतु काही काही ठिकाणी इतर दाखले सुद्धा एक्सेप्ट केले जातात. तुमच्या त्या आधार सेंटरवर डिपेंड आहे. शेवटी व्यक्तीचं माहिती खरी असणं गरजेचं आहे. हो, बरोबर. तुम्ही तुम्ही त्या आधार सेंटरवाल्याशी कम्युनिकेट करून तुम्ही ते त्याला सांगू शकता थोडक्यात. चलो, याच्या व्यतिरिक्त अजून आपण आता अजून एक दाखला बघूया. आता हाच दाखला तुम्हाला तो व्यक्ती समजा 4 महिने आला, 5 महिने आला, तर तुम्हाला घ्यायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी त्या व्यक्तीच्या नावावर समजा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशनवर तुम्ही आला तर ते त्याला कधी आपण विवाहाचं प्रमाणपत्र दिलं, त्यासाठी अर्ज कधी तयार केला, त्याची तारीख या ठिकाणी दिसते, किती टायमिंगला त्याने अर्ज केला ते दिसतं, आणि त्या ऍप्लिकेशनचं स्टेटस काय आहे आज, तुम्हाला याचं अप्रूव्ह आहे का, रिजेक्ट केलेलं आहे का, ते लगेच या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला ते ऍप्लिकेशन डिलीट करायचं आहे का, पुन्हा नव्याने प्रिंट करायचं असेल तर व्ह्यू तुम्ही करू शकता. तुम्हाला जर डिलीट करायचं असेल तुम्ही इथे डिलीट करू शकता. मात्र ह्या ऍप्लिकेशनच्या अगेन्स्ट जर काही प्रमाणपत्र इश्यू केलेलं असेल तर मात्र तुम्ही ते डिलीट करू शकत नाही. या ठिकाणी बघूया डिलीट होतंय का. नाही होणार डिलीट, कारण का, याच्या अगेन्स्ट आपण प्रमाणपत्र इश्यू केलेलं आहे. आणि त्या शेजारी सर्टिफिकेट नावाचं ऑप्शन आहे, ते त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट कधी जनरेट झालं, किती तारखेला झालं, कधी इश्यू केलं ते सुद्धा दिलेलं आहे. किती फीज त्याच्या अगेन्स्ट घेतली होती ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतंय. इथं व्ह्यू जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते प्रमाणपत्र वर्षभरामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी ते अवेलेबल असणार आहे. परत परत डेटा एंट्री करायची गरज नाही. मात्र या सर्टिफिकेटमध्ये काहीतरी चूक झाली आहे असं तुम्हाला वाटतं आणि हे तुम्ही डिलीट करायचं आहे तर ते डिलीट होणार नाही. तुम्हाला पुन्हा नव्याने याच व्यक्तीला विवाहाचं प्रमाणपत्र द्यायचं, त्याची प्रोसेस करायची जी तुम्हाला आता मी सांगितली ती, आणि पहिलं जे सर्टिफिकेट ते निघून जाईल आणि तुम्ही जे काही नवीन सर्टिफिकेट तयार केलं असेल ते या ठिकाणी ते रिप्लेस होईल. मात्र सर्टिफिकेट डिलीट होणार नाही. का डिलीट होणार नाही, कारण हे सर्टिफिकेट डिलीट केलं तर आपण चुकून जरी डिलीट झाला आपल्याकडनं तर त्या व्यक्तीला जे काही QR कोड आपण बेस सर्टिफिकेट दिला त्याचा डेटा हा स्कॅन होणार नाही. पुन्हा मग ते कुठेतरी चुकीचं किंवा खोटं प्रमाणपत्र बनवलं अशा पद्धतीचा अर्थ समोरच्या डिपार्टमेंटचा होऊ शकतो. म्हणून आपण याला डिलीटचा ऑप्शन दिलेला नाहीये. ओके, समजलं सगळ्यांना. सर्टिफिकेट कसं द्यायचं याची माहिती सगळ्यांना समजली. आपण एक ना हरकत प्रमाणपत्र घेऊया. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला द्यावं लागतं वेगवेगळ्या व्यवसायासाठी वगैरे. तर आता याच व्यक्तीला मी घेतो ना हरकत प्रमाणपत्र. त्याचं कारण असं आहे की सर्व प्रकारचे दाखले तुम्हाला एका व्यक्तीच्या अगेन्स्ट कसे दिसतात मला हे तुम्हाला दाखवता येईल. तर मी सर्टिफिकेट क्लिक करतो. सर्टिफिकेट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तर ना हरकत क्लिक करतो. ना हरकत मध्ये एवढ्या प्रकारचे प्रमाणपत्र उपलब्ध आहेत. जसं की समजा कोणता घ्यायचं याच्यापैकी सांगा. कर्ज प्रकरण आहे, कुक्कुटपालन आहे, ज्याचा लवकर रिप्लाय येईल ते आपण बघूया लगेच. कोणतं घ्यायचं. क्लिअर बिअर बार घेऊ. चलो बिअर बार घेऊया, काय हरकत नाही. इथं नेक्स्ट क्लिक केलं आपण.
बिअर बारचं घेतात ते पहिल्यांदा त्याचा अर्ज ऑटोमॅटिक तयार होईल. या ठिकाणी जर सोबत कोणते कागदपत्रे लागतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ते ऑटोमॅटिक आलेले आहे. तुम्हाला जर असं वाटलं की सर ह्या कागदपत्रांमध्ये मला एक अजून 2-3 पॉईंट ऍड करून हवे, तर तुम्ही आम्हाला सांगा. जर ते व्हॅलिड असेल त्या प्रमाणपत्राच्या रिलेटेड, आपण तुम्हाला ते या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. या ठिकाणी पुन्हा सेम या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन ऑटोमॅटिक जनरेट होईल. इथं जनरेट क्लिक करायचं आहे. जनरेट क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन तुमचं लगेच रेडी होईल. नेहमीचं ऍप्लिकेशन आहे ते, त्याच्यामध्ये फक्त विषय बदलतो. आता या ठिकाणी तो विषय बदललेला आहे. या ठिकाणी तो विषय बदललेला आहे आणि त्याच्या रिलेटेड असणारे कागदपत्र बदललेले आहे. ओके. इथं अर्जाची सही घेऊन तुम्ही ते त्याला देऊ शकता. तर या ठिकाणी या व्यक्तीला आता बिअर बारची परवानगी याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे. तर मग त्याचा फॉर्मॅट तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या समोर आलेला आहे. अशा पद्धतीचा ब्लँक फॉर्मॅट, त्याचे अटी शर्ती वगैरे सगळे आहेत. तुम्हाला असं वाटलं की सर याच्यामध्ये अटी शर्ती मला ही ऍड करून द्या किंवा ही नको आहे, तर जर नको असेल तर त्याचं कारण आम्हाला व्हॅलिड द्या. जर नका आपण ती डिलीट करून टाकू शकतो. तुम्हाला असं वाटलं की ह्या नवीन अटी शर्ती आमच्या ऍड करा, तर आपण त्या सुद्धा ऍड करून देऊ शकतो. या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी इथं उजव्या बाजूला तुम्हाला प्लेस होल्डर दिसतात. या ठिकाणी तुम्हाला इथं त्या प्लेस होल्डर मध्ये जो काही डेटा एंट्री केल्यानंतर कशा पद्धती दिसेल ते या ठिकाणी इथं दिसतंय तुम्हाला. जसं की समजा मला इथे सर्वे नंबर आहे. आता तुम्हाला बिअर बारची परवानगी त्या ग्रामपंचायत मिळकत नंबरच्या कोणत्या मिळकत नंबर मध्ये द्यायची आहे किंवा सर्वे नंबर मध्ये द्यायची आहे. काही काही जागा या तुमच्या सर्वे नंबर मध्ये असतात, काही तुमच्या गावठाणामध्ये असतात. तर या सिनेरिओ मध्ये तुम्ही तुमचा मिळकत नंबर टाकू शकता किंवा सर्वे नंबर सुद्धा टाकू शकता. जसं की मला आता 12चा 2 किंवा 12चा 3 या सर्वे नंबरमध्ये मला ती परवानगी द्यायची आहे. त्याच्यानंतर त्या जागा मालकाचं काही संमतीपत्र. आता जो समजा ही कुणी व्यक्ती असेल, कोण समजा अशोक चंद्रभान पावसे याने एखाद्या व्यक्तीची जागा भाडेपट्टीने जर घेतलेली असेल, तर त्यांच्यामध्ये काही संमतीपत्र झालंय का? संमतीपत्र झाले असेल त्याची डेट या ठिकाणी तुम्ही इथं टाकू शकता. जसं की समजा मी 11/2/2025 टाकतोय, या ठिकाणी संमतीपत्र झाले, ती डेट तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली आहे. आता नुसतं संमतपत्र होऊन उपयोग नाही, काही भाडे करारनामा झालेला आहे का, काही त्यांच्यामध्ये काही करारपत्र झालेलं आहे का? जर झालेलं असेल तर येस करा, नसेल झालं तर तुम्ही तर डॅश करू शकता. जे काही तुम्हाला लागू नसेल त्या ठिकाणी डॅश करायचं आहे. आता या ठिकाणी भाडे करारनामा झालेला आहे असं इमॅजिन करूया. संमतीपत्र 11/2 झालं, भाडे करारनामा त्यांनी लगेच समजा 1 जानेवारी पासून केला. ते म्हटले की मला 1 जानेवारी पासून मला सुरू करायचं आहे. या ठिकाणी 26 करूया आपण. आणि त्याच्यानंतर आता हे सर्व झाल्यानंतर त्याला त्या बिअर बार सुरू करण्यासाठी त्याला ग्रामसभेची काही परवानगी दिली आहे का, महिला सभेची काही परवानगी दिली आहे का? ऍक्च्युली महिला सभेची परवानगी दिल्यानंतरच फायनल गोष्टी तुम्हाला ग्रामसभेत वगैरे घेता येतात. मग इथं ग्रामसभेची डेट तुम्ही टाकू शकता. जस्ट मी इथं 26/1/2026 टाकतो, 26 जानेवारीची ग्रामसभा. इथं काहीतरी ठराव नंबर टाकतो, समजा 12, समजा 15/2. आणि मग खाली येतं बाकीचे गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक डेटा आलेला असेल, तो तुम्हाला जर बदलायचा असेल तुम्ही इथं बदलू शकता. या ठिकाणी आता जागा ओनरचं नाव काय आहे. आता ह्या अशोक चंद्रभान पावसे या व्यक्तीने जागा समजा त्याच्या कोणत्या व्यक्तीकडे घेतली त्याचं नाव या ठिकाणी इथं टाकूया आपण. समजा इथं इथं सुनील टाकतो, मी काहीतरी डमी नाव टाकतो इथं, सुनील सतीश, आणि इथं पावसे म्हणूया आपण, असंच राहून देऊ इथं. ओके. आणि या ठिकाणी इथं एरिया घेऊया. मग जे काही इथं सर्वे नंबर जो आहे वरती आपण जो टाकलाय 12चा 3 सर्वे नंबर, या सर्वे नंबर पैकी किती जागा त्याला त्या बिझनेस करण्यासाठी त्याने दिलेली आहे. आपण समजा या इथं 5 गुंठे जागा, म्हणजे एरिया किती झाला तो 5,000 चौरस मीटर झाला. तर आपण जस्ट फक्त तुम्ही ते स्क्वेअर फुटाचं चौरस मीटर मध्ये करून घ्या. मी फक्त 5,000 चौरस मीटर किंवा 500 चौरस मीटर तुम्हाला इथं टाकतोय. आणि बिझनेस नेम जो काही बिअर बार सुरू करायचा आहे, तो बिअर बार कोणत्या नावाने आहे. जस्ट आपण फक्त इथं काहीतरी एक नाव घेऊया आपण. बिअर बारचं संतोष बिअर बार म्हणूया आपण इथं. संतोष संतोष काय म्हणूया आपण त्याला, बार अँड रेस्टॉरंट असं म्हणूया. संतोष बार अँड किंवा बार आणि रेस्टॉरंट म्हणूया आपण. ओके, तर रेस्टॉरंट अशा पद्धतीने त्याने जे नाव दिलेलं आहे ते नाव सुद्धा या ठिकाणी मी घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सर्व माहिती ऍड करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं बघायचं आहे की त्याचा डिस्पॅच नंबर ऑटोमॅटिक तयार होत आहे. त्याचा दिनांक ऑटोमॅटिक केलाय. तुम्ही दिनांक जर बदलायचे तर तुम्ही बदलू शकता. डिस्पॅच नंबर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर हवा असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. जस्ट मी इथं 1 2 3 जरी टाकलं तरी तुमच्या पद्धतीचा डिस्पॅच नंबर ऑटोमॅटिक तयार होईल. तुम्हाला असं वाटलं की मला आजच्या तारखेला नाही येणं द्यायची, मला बॅक डिटेल द्यायची आहे, तर तुम्ही इथं 26 जानेवारी किंवा 27 जानेवारी सुद्धा देऊ शकता.
तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी इथं सहजरित्या ऍड करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी इथं जे काही नियम अटी शर्ती आहेत तुम्ही या ठिकाणी इथं वाचून घेऊ शकता आणि सर्व गोष्टी बरोबर आहे असं जर तुम्हाला वाटलं तुम्ही या ठिकाणी इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही प्रिंट अँड प्रोसीड करत नाही तोपर्यंत तुम्ही दाखल्यामध्ये सहजरित्या बदल करू शकता. पण फक्त प्रिंट अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला बदल करता येणार नाहीये. या ठिकाणी मी आता प्रिंट अँड प्रोसीड करतोय. तुम्हाला इथं वाटलं रिजेक्ट करायचं तर रिजेक्ट पण करू शकता, जे तुम्हाला मी सांगितलं तिथं कारण वगैरे नमूद करून. आणि या ठिकाणी आता मला करायचं नाही, मी जस्ट फक्त प्रिंट अँड प्रोसीड करतोय. या ठिकाणी मी इथं प्रमाणपत्राची फी घेतोय 60 रुपये आणि या ठिकाणी सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर त्याचं जे एनओसी आहे ती ऑटोमॅटिक तयार व्हायला सुरुवात होते लगेच आणि इथं सेव्ह झाली लगेच. आता इमॅजिन करा जर अशा प्रकारची जर एनओसी तुम्हाला जर द्यायची असती तर तुम्हाला त्याच्या अटी शर्ती काय टाकाव्यात, त्याच्यानंतर त्याच्याकडनं कागदपत्र कोणते घ्यावेत, त्याच्यानंतर ग्रामसभेचे संदर्भ वगैरे कसे लिहावेत, या सर्व गोष्टी विचार करावा लागला असता. आणि तो विचार आणि तुम्हाला तो दाखला देण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास सहज तास लागले असते. कारण मग सर्व अटी शर्ती टाकायच्या आहेत, कोणती अटी शर्ती कोणत्या क्रमांकाला घ्यायच्या आहेत. बरं काही काही ग्राम अधिकाऱ्यांना काय अटी शर्ती टाकायला ते समजत नाहीये किंवा काही ऑपरेटर लोक या गोष्टी करत असतात. या सर्व गोष्टी तुम्हाला विचार करायची गरज नाहीये. ऑलरेडी आम्ही शासनाच्या वेगवेगळ्या परिपत्रकांचा अभ्यास करून तुम्हाला हे स्टँडर्ड टेम्पलेट तुम्हाला बनवून दिलेलं आहे. तुम्हाला कुठेही व्हॉट्सअपवरती तुम्हाला मागायची गरज नाही, कुठेही नाही. अशा पद्धतीने तुमचं बिअर बार आणि परमिट रूमचं तुमचं व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी देता येऊ शकतं, ज्याच्यामध्ये अटी शर्ती सुद्धा ऑटोमॅटिक आलेला आहे. तुम्ही हा QR कोड स्कॅन करून याचं प्रमाणपत्राचं व्हॅलिडेशन सुद्धा सहजरित्या चेक करू शकता. तुम्हाला असं वाटलं स्कॅन करायचं तुम्ही इथं स्कॅन करू शकता. मी जस्ट फक्त 5 एक सेकंद थांबतो. ओके, तुम्ही स्कॅन केला असेल अशी माझी खात्री आहे. आता मी ते बंद करतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीला देता येईल. आता बरेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणतात की सर आम्हाला हे आमचे प्रमाणपत्र आमच्या लेटर हेडून हवे आहेत. तर शासनाचे नियम आणि सूचना अशा सांगतात की तुम्हाला शासनाने जे काही नमुने तयार करून दिले त्या नमुन्यामध्येच तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र देणं गरजेचं असतं. तुम्ही लोकसेवा हमी कायदे जर नमुने पाहिले असेल त्याच्यामध्ये कुठेही ते ग्रामपंचायतीच्या लेटर हेडून देण्यात यावं असं नमूद नाहीये. त्याचा पण एक नमुना आपण आता बघूया. ना हरकत समजलं सगळ्यांना? ना हरकत समजलं ना? सगळ्या प्रमाणपत्राची प्रोसेस ही सेम आहे. मी फक्त तुम्हाला प्रत्येक टाईप मध्ये एक एक प्रमाणपत्र सांगतोय फक्त. ना हरकत प्रमाणपत्र कसं काढावं हे तुम्हाला समजलंय? ज्याला समजलं त्यांनी वाय टाईप करा प्लीज, म्हणजे मला समजेल. श्रीदत्त लांडे पाटील यांना समजलेलं आहे, गुड. बाकी अजून एकाच व्यक्तीला समजलेलं दिसतंय. वाघ सरांना पण समजलंय, वेलकम, गुड. ओके, अरुणा मॅडम त्यांना समजलं, ओके ठीक आहे. आपण आता याच बरोबर तुम्हाला या ठिकाणी हे प्रमाणपत्र परत हवं असेल तुम्हाला या व्यक्तीच्या नावावर क्लिक करायचं आहे. त्या व्यक्तीच्या नावावर आता 2 प्रमाणपत्र ऑटोमॅटिक तयार दिसतील तुम्हाला. जसं की आता पहिल्यांदा आपण विवाहाचं प्रमाणपत्र काढलं, त्याच्यानंतर बिअर आणि परमिट रूमचं काढलेलं आहे. तुम्ही सेम इथं त्याचा अर्ज इथं व्ह्यू करू शकता. इथं सर्टिफिकेट येऊ ते इथं प्रमाणपत्र तुम्हाला वर्षभरामध्ये सुद्धा तुम्ही नंतर ते डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला केव्हा असेल ते अवेलेबल असेल. आता या व्यक्तीच्या नावावर पुन्हा आपण एक प्रमाणपत्र तयार करूया, ते म्हणजे ना सॉरी याचं लोकसेवा हमी कायद्यामध्ये जे काही प्रमाणपत्र असतात त्याच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा सर्टिफिकेट क्लिक करायचं आहे. सर्टिफिकेट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतर प्रमाणपत्र निवडायचं आहे. इतर प्रमाणपत्र निवडल्यानंतर कोणतं प्रमाणपत्र घ्यायचं सांगा. जस्ट ज्याचा रिप्लाय लवकर येईल ते आपण घेऊया. इतर प्रमाणपत्रामध्ये कोणतं घ्यायचं? थकबाकी आहे, निराधार आहे, परित्यक्त्या आहे, लाभ न घेतल्याचा आहे, शासकीय निमशासकीय आहे, हयात असल्याचं प्रमाणपत्र आहे. चलो, कोणाचा रिप्लाय येत नाही, मी जस्ट शौचालयाचं किंवा शौचालयाचं प्रमाणपत्र घेऊया. चलो, या ठिकाणी इथं नेक्स्ट करायचं आहे. सेम ऍप्लिकेशनची प्रोसेस तुम्हाला त्याचा अर्ज ऑटोमॅटिक तयार होणार आहे. सेव्ह करायचा आहे. अर्ज प्रिंट अँड प्रोसीड करायचा आहे. त्या व्यक्तीला द्यायची आहे, त्याची सही वगैरे घ्यायची आहे. तर मी जस्ट अर्ज तुम्हाला दाखवत नाहीये. जस्ट आता त्याचं प्रमाणपत्रासाठी तुम्हाला त्याचा फॉर्मॅट रेडी झालेला आहे. बाकी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सिस्टीमकडे आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक आल्या आहेत. फक्त एक गोष्ट ऑटोमॅटिक येत नाही, ते म्हणजे त्या व्यक्तीचं इंग्लिशमध्ये नाव. कारण ते आपण कुठेही त्या व्यक्तीचं घेत नाही. तुम्ही या ठिकाणी इथं टाकू शकता, जसं की अशोक चंद्रभान पावसे. ओके, या ठिकाणी त्याचं नाव आलं. आधार नंबर त्याचा ऑटोमॅटिक आलेला आहे. जर तुम्ही त्या सिटीजन मध्ये जर त्याचा आधार नंबर जर प्रॉपर टाकला असता तर या ठिकाणी तो आधार नंबर सुद्धा ऑटोमॅटिक आला असता. तुम्हाला तो सुद्धा टाकायची गरज नाहीये. या ठिकाणी आधार नंबर मी टाकलेला आहे. बाकी जे काही शौचालयाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे ते शौचालय त्या प्रॉपर्टीचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जसं की आता मी समजा 100 नंबरची प्रॉपर्टी आहे, 100 नंबरच्या प्रॉपर्टीमध्ये त्याला शौचालयाचा मला दाखला द्यायचा आहे. तुम्ही एक ठिकाणी ऑब्झर्व करा, इथं इथं ग्रामपंचायत मराठीमध्ये नाव, इंग्लिशमध्ये नाव आहे, त्या व्यक्तीचं इंग्लिश आणि मराठीमध्ये फॉर्मॅट आहे.
जे शासनाच्या नियमानुसार आहे ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे. इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथं ओके म्हणायचं आहे आणि इथं प्रिंट अँड प्रोसीड म्हणायचं आहे. या ठिकाणी मला दाखल्याची फीस घ्यायची 60 रुपये आणि या ठिकाणी मी इथं सेव्ह केलेलं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं ते प्रमाणपत्र लगेच विदिन सेकंदामध्ये जनरेट होईल लगेच. अशा पद्धतीचं प्रमाणपत्र सुद्धा तुमचं लगेच जनरेट होईल. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे शासनाच्या नमुन्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये हे प्रमाणपत्र तुमचं विदिन सेकंदामध्ये रेडी होईल लगेच. या ठिकाणी तुम्हाला इथं ते QR कोड स्कॅन करण्यासाठी तुम्हाला लगेच उपलब्ध होऊ शकतो. तर अशा पद्धतीने सर्व प्रकारचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी रेडी होतील. त्याचबरोबर तुम्हाला या व्यक्तीच्या नावावर पुन्हा त्याचं जायचंय. इथं मिळेल ऍप्लिकेशन बघा. तुम्हाला इथं शौचालयाचं प्रमाणपत्र आलं, इथं सर्टिफिकेट आलं. थोडक्यात काय, त्या व्यक्तीला तुम्ही वर्षभरामध्ये ज्या ज्या प्रकारची सेवा दिली असेल, मग ती प्रॉपर्टीची असेल किंवा एखाद्या प्रमाणपत्राची असेल, त्या सर्व गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी उपलब्ध होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे काही प्रमाणपत्र तुम्ही देता त्याचा सर्व डेटा तुम्हाला ह्या डॅशबोर्डला सुद्धा ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होतोय. या ठिकाणी तो आलेला नाही, काही टेक्निकल इश्यूमुळे आपण तो बघूया का नाही आलेला, पण बघूया ते. पण त्याचा डॅशबोर्ड सुद्धा डेटा तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक उपलब्ध होणार आहे. तर याचबरोबर आपण तुम्हाला स्वयं घोषणापत्र आपण बघूया एखादं. स्वयं घोषणापत्राला काही अर्जाची गरज नसते, त्यामुळे आपण बघूया. समजा इथं रहिवासी स्वयं घोषणापत्र बघूया. आपण अर्ज देतोय पण अर्जाची काही गरज नसते. तुम्ही त्या व्यक्तीकडनं नाही घेतलं तरी चालेल. जस्ट आता आपण इग्नोर करूया या ठिकाणी. आता इथं अशोक चंद्रभान पावसे, तो त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी तिथे टाकू शकतात. चंद्रभान समजा मारुती आहे, इथं मारुती टाकूया त्याच्या वडिलांचं नाव. वय काय आहे त्यांचं वय, तुम्ही जर जन्मतारीख जर टाकली असती तर वय सुद्धा त्यांचं ऑटोमॅटिक रेडी झालेलं असतं. आधार नंबर पुन्हा इथं रॅन्डमली टाकूया. बिझनेस तो व्यवसाय काय करतो, शेती करतोय, पण शेती टाकूया आणि या ठिकाणी इथं सगळी माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह म्हणूया. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला प्रिंट अँड प्रोसीड करायचं आहे. इथं आता काही घ्यायचं नाही आपल्याला, जस्ट फक्त तर मी सेव्ह म्हणतोय. ओके, इथं मला वाटतं एक घेतंय, एक ओके 0 घेतलाय म्हणजे मला ते प्रमाण घ्यायचंच नाही, मला ते फी त्याच्यामुळं. ओके, इथं तुम्हाला या ठिकाणी इथं सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं स्वयं घोषणापत्र सुद्धा ऑटोमॅटिक रेडी होईल. याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी त्याचे स्वतःची सही वगैरे करण्यासाठी वगैरे योग्य प्रकारे आपण त्याचं फॉर्मॅटिंग तुम्हाला करून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता सर्व प्रकारचे प्रमाणपत्र मी काही दाखवणार नाहीये. तर तुम्ही बाकीचे सर्व प्रमाणपत्र सुद्धा तुमचं ग्रामपंचायत अकाउंट महापंचायत जर ऍक्टिव्हेशन झालं असेल, तुम्ही 1 बाय 1 या ठिकाणी जाऊ शकता. कोणतरी ना हरकत बांधकामाविषयी विचारलं होतं, या ठिकाणी बांधकाम परवानगी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे मॅडम. मोबाईल खडी शेअर कर्ज प्रकरणी बिनशेती ना हरकत दाखला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर प्रिंट अँड प्रोसीड या ठिकाणी तुम्हाला ती सर्व बिन शेती करण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे. बांधकाम परवानगीचं आपण निश्चित घेऊया. याच्यामध्ये सध्या काय आम्ही दिलेलं नाहीये, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच अटी शर्ती शासनाच्या वेगवेगळ्या नियमानुसार ऍड कराव्या लागतात. त्या अजून त्याच्यावर आमचा स्टडी चालू आहे. एक प्रॉपर जर टेम्पलेट तयार झालं तर निश्चित आम्ही तुम्हाला या ठिकाणी ते उपलब्ध करून देणार आहोत. चलो, आजच्या सेशनविषयी तुम्हाला जर कोणाची काही शंका असेल तर तुम्ही ते विचारू शकता. आपलं आजचं सेशन या ठिकाणी इथं संपलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी आमची सपोर्ट टीम आहे. तुम्हाला महापंचायत ऍप्लिकेशन वापरताना जर काही अडचण आली तर आमच्या सपोर्ट टीमचा नंबर आहे 9850 88 53 89. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. शक्यतो तुमच्या जे काही प्रॉब्लेम असतील ते व्हॉट्सअप सपोर्ट ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करा. तिथं तुम्हाला आमची टेक्निकल टीम तुम्हाला निश्चितपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि आमचाही पण वेळ वाचेल. तर चला, आजच्या सेशनला सर्वांनी उपस्थित दाखवले त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.